मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर आज आम्ही तलावलीत जाणार आहोत. तर ते पण काही कामासाठी जाणार आहोत. पण ते काम म्हणजे ते असे नाही नुसतंच जाणार आहोत, पण थोडेसे काम आहे म्हणून जातोय. खोदायला पण टिकाव घेतो. ते टिकाव आजी काल गेलेली होती, त्याची धार वालायची होती म्हणून त्याची ते टिकाव असतो तो म्हणजे थोडासे चोपडे झाले होते म्हणून त्याला थोडेसे लोहाराकडे नेलेला होता. आणि इकडे बघा माझे पाठीमागे दीदी पण आहे. आणि आता आम्ही जातोय. इकडे सँडल भरतोय आता. तर मित्रांनो, मी सँडल भरलेले आहे. आता मी जातो बस स्टॉपवर. तर आता आम्ही जात आहोत. बघा ऊन खूप आहे तरी पण आम्ही जात आहोत. मित्रांनो, आम्ही बस स्टॉपवर जाणार होतो पण आम्ही या लाजऱ्याखालीच थांबतो. दोघांना पण लाजऱ्याखाली थांबायला लागेल. तर हे बघा मी लाजऱ्याखाली आलेला आहे आणि माझ्या पाठीमागे एक नंबर आहे. ते बघा दीदी पण आहे. तर चला आता भेटूया. आता गाडी येईल तेव्हा. तर मित्रांनो, आम्ही गाडीतून उतरलेलो आहोत. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की मी जास्त बोललो नाही येताना. मित्रांनो, वारा खूप होता म्हणून मी बोललो नाही. आणि थोडंसं बोललं ते पण तुम्हाला ऐकायला नसेल कारण वारा पण खूप होता. म्हणजे वारा नाही, गाडी जोरात जाते म्हणून त्या वारा जो होता तो खरारतो म्हणून मी जास्त बोललो. तरी पण बोललो ते पण नाही तुम्हाला ऐकायला नसेल. तर मित्रांनो, आता आम्ही वशिम मामाच्या तिथे जात आहोत कारण तिथे टिकाव ठेवलेला आहे. तर आता आणायला जातो. बघा इकडे आंबे पण खूप आहेत आणि वर पण खूप आहेत. तर तो बघा तिकडे एक बंधारा पण आहे इकडच्या बाजूला आणि इकडे ना बघा इकडे पण आहे. आता आम्ही रस्त्याच्या साईडला चालतोय. पटकन गाड्या पण खूप जलद येतात म्हणून साईडला जायला लागतं.
तुम्ही घेऊन द्या सगळ्या. तर मित्रांनो तुम्ही बघितले असेल आम्ही जास्त बोललो नाही दुकानात गेलो पण आम्ही हे बघा दूध टाकतो हे बघा हे करलेलं आहे तुम्ही बघत असाल तर खूप वजन आहे वजन पण खूप आहे आणि मला ताण पण लागले होती म्हणून पाण्याची बाटली आणि एक लस्सी पण दिले आणि तिथे जरा आणि आम्ही चिकन पण घेतलेलं आहे दिसायला छोटे दिसते पण ते खूप मोठे आहे 3,000 रुपये मोठे आहे आणि ते असे थंड खूप आणतात आणि ते त्यांच्याकडून दुसरे दुकानवाले जे असतात ते थंड देतात. तर आता आम्ही जात आहोत गाडीवर बसायला आणि आता आपण घरी जाऊन देतो तोपर्यंत तुम्ही थांबा. तर मित्रांनो आम्ही आलेलो आहोत आता इकडे बघा आम्ही आलेलो आहोत. तर आम्ही तिथे बसलो ते पण नाही दाखवले तुम्हाला पण आम्ही आलेलो आहोत. आता आम्ही घरी जातो आणि तुम्हाला दीदी भाजी काही असे भाजी बनवून दाखवेल ते पण बघा बनवणार आहे त्या आजी बनवणार आहे. तर आज आजी बनवणार आहे आणि आजी बनवेल ते दीदी तुम्हाला दाखवेल. तर आता चला आपण घरात भेटू. तर मित्रांनो फायनली आम्ही घरी येऊन पोहोचलेलो आहोत आणि इकडे बघा दीदी पण आहे. तर आजचा व्हिडिओ कसा होता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.